आर तिथं घेतला नसला तर मग आम्ही आज बारामतीला जाऊन FIR करण्याचा प्रयत्न केला. 3 तास काल आणि 3 तास आज पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर बसून सुद्धा आमचा तिथं FIR स्वीकारला गेला नाही. खरं तर आमचा अधिकार आहे आणि आमच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्हाला FIR हा करता येतो. आम्हाला जे सांगण्यात आलं की ॲक्सिडेंट डेथ जी अजितदादांची झाली म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा आज गाडी चालवत असताना, मोटरसायकल चालवत असताना, नाहीतर रस्त्यावर चालत असताना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या दिवशी लगेचच्या लगेच एक रिपोर्ट बनवावा लागतो. त्याला ॲक्सिडेंट डेथ रिपोर्ट म्हणतात. हा नॉर्मल रिपोर्ट आहे आणि दादांच्या बाबतीत सुद्धा प्रोसिजर प्रमाणे तो रिपोर्ट बनवला गेला आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ॲक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे. आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला DGCAचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये VSRला जबाबदार धरले. मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दादाच्या बाबतीत एक सुद्धा FIR नाही झाला, तो आमचा FIR तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला. आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की CID तपास करते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं FIR घेता येत नाही. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा कुठलाही नियम नाही की CID त्या ठिकाणी तपास करते म्हणून FIR घेता येत नाही. FIR घेता येतो. त्याच्याच बरोबर ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नंतर त्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल तर मग FIR घेता येत नाही असं कोण म्हणतं का? आता अजिबात म्हणत नाही. तो आपला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल आणि मध्येच कोणाला FIR करायचा असेल तर ते FIR करता येतो. आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टचे दोन्ही जे काही निकाल आहेत त्याचा अभ्यास करून, आमच्या अधिकाराचा अभ्यास करून FIR करण्याचा प्रयत्न करून सुद्धा आमचा FIR होत नव्हता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की पोलीस प्रशासन या बाबतीत आम्हाला कुठंच तिथं सहकार्य करत नसेल तर CIDच्या अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी भेटूयात. मग भेटण्याच्या येण्यापूर्वी योगायोग असा काल आम्ही भांडलो, आज बारामतीला येणार हे पोलिसांना माहीत होतं. आणि ह्या दोन्ही गोष्टीकडे कदाचित बघितल्यानंतर आणि लोकांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर, लोकांचं प्रेशर बघितल्यानंतर 27 दिवसानंतर आज CIDली तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स ज्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि या CIDचे जे प्रमुख अधिकारी आहेत अंदर लड़की को तो दिखता रिपोर्ट आहे. या रिपोर्ट बद्दल जे परवा आलाय 24 तारखेला, तो रिपोर्ट बद्दल तुम्ही काहीतरी प्रेसला सांगाल की आमच्याकडे रिपोर्ट आलाय. तिथं चर्चा करत असताना त्यांचं म्हणणं आलं की हा रिपोर्ट अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही. ठीक आहे, त्यांनी सांगत असताना आम्हाला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये लागतो असं सांगितलं. अरे पण हा रिपोर्ट सगळ्या प्रेसवाल्यांकडे आहे, DGCAच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ 5 विमानं ही ग्राउंड करण्यात आली. म्हणजे अजितदादांना दिलेलं विमान हे खराब होतं, हे DGCA तिथं स्वीकारतंय. मग खराब होतं, चुकून दिलं का मुद्दामून दिलं, हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो त्याला आपण म्हणतो क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आणि म्हणून आमचं मत होतं की FIR घेतला पाहिजे. आता FIR CID
आमचा एफ आय आर घेऊ शकता का? 100% आयोग, कारण का ते SP लेवलचे, ते एफ आय आर घेऊ शकतात. त्यांनी इथं घेतला का? नाही घेतला. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी बाकी काही गोष्टी सांगितल्या की आमची एन्क्वायरी चालू आहे, ती नंतर तुम्हाला आम्ही त्या बाबतीत नक्कीच सांगू. पण मग आम्ही, म्हणजे मी काय केलं, तर मग आम्ही एफ आय आरमध्ये घेतलेले जे मुद्दे आहेत ते माझ्या स्टेटमेंटमध्ये मी त्या ठिकाणी रूपांतर केले. आणि ते रूपांतर केल्यानंतर अंडर सेक्शन 180 BNSS मी माझं स्टेटमेंट, कारण का जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या मर्डरबद्दल, ॲक्सिडेंटबद्दल, नाही तर एखाद्या चोरीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल जर माहीत असेल, मी त्याचा विटनेस असेल, नाही तर माझ्याकडे त्या बाबतीतली माहिती आहे, तर मी अजितदादांचा पुतण्या म्हणून, महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून, एक आमदार म्हणून, आणि माझ्या पद्धतीने माझ्या लेवलला विरोधात असताना सुद्धा काही चांगल्या पत्रकारांकडनं, काही माजी अधिकाऱ्यांकडनं, काही जवळच्या लोकांकडनं, काही माजी पायलटकडनं, काही आजी पायलटकडनं जी काय माहिती मी गोळा केली, ही सगळी माहिती मी एका स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट केली. आणि स्वइच्छेने, स्वतःहून, न विचारता, अंडर सेक्शन 180 BNSS याच्या अंतर्गत मी माझं स्टेटमेंट इथं रेकॉर्ड केलेलं आहे. ते रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंटमध्ये मी काही एजन्सीची नावं घेतलेत. माझं डाऊट आहे DGCAवर, कारण का आपल्यालाही माहिती आहे मंत्री, एव्हिएशन मंत्री, त्यांचे नेते चंद्रबाबा नायडू, त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनी VSRला फंडिंग केलंय. मग नेत्याचीच कंपनी जर VSRला फंड करत असेल तर जे देशाचे एव्हिएशन मंत्री, ज्याच्या अंतर्गत DGCA येतं, आणि AIBB जे एअरपोर्टची, नाही तर विमानाची, एरोप्लेनची इन्व्हेस्टिगेशन जे करते दादांच्या बाबतीत सुद्धा, हे सुद्धा त्या मंत्र्याच्या अंतर्गत येतं. तर मग ही इन्व्हेस्टिगेशन ही चुकीच्या पद्धतीने मॅनिपुलेटेड आणि नॉन ट्रान्सपरंट मध्ये तिथं कुठंतरी घोळ होऊ शकतो, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून आमचं मत होतं की तुम्ही DGCA पण तिथं कारवाई करा, कारण DGCA's रिपोर्टमध्ये म्हणतंय एअरवर्दीनेस नव्हता. आता एअरवर्दीनेस नव्हता याची जबाबदारी ही मालकाची आहे, VSRच्या, पण तो करतोय नाही करतोय हे बघण्याची जबाबदारी DGCAची आहे. त्यामुळे DGCA पण जबाबदार, VSR पण जबाबदार, त्याच्याच बरोबर ॲरो नावाची कंपनी, त्या ॲरोच्या जो व्हॉट्सअप चॅट आहे, नाही तर जो ग्रुप आहे, त्याच्यात अधिकारी जे जे आहेत जबाबदार, त्यांची नावं, मी नावं कोणाचंच घेतलं नाही. आणि ह्याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी असल्यानंतर एखादी संस्था नाही तर व्यक्ती जो क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये, ज्याला आपण घातपात करण्याच्या मागे जो व्यक्ती नाही तर काही संस्था असेल, त्याचं बिना नाव घेता आम्ही असे सगळे विषय त्या ठिकाणी दिलेत. आणि माझ्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत. आणि त्या बाबतीत CID काय करतं हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण दुसरी की याच्यात तो जबाबदार आहे, VSR जबाबदार आहे, DGCA सांगून सुद्धा FIR जो होत नाहीये, तो FIR होत नसल्यामुळे आम्हाला शंका वाटते की हा घात आहे का, अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. गेल्यानंतर काय काय झालं, तुम्ही स्टेटमेंट नोंदवलंय, पण त्यामध्ये एखादी संस्था नाही तर व्यक्ती जो क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये, ज्याला आपण घातपात करण्याच्या मागे जो व्यक्ती नाही तर काही संस्था असेल, त्याचं बिना नाव घेता आम्ही असे सगळे विषय त्या ठिकाणी दिलेत. आणि माझ्याकडे जे सगळे पुरावे आले ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत. आणि त्या बाबतीत CID काय करतंय हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण दुसरी की आम्ही जी FIR देत होतो ती त्यांनी स्वीकारायला पाहिजे होती, कारण सुप्रीम कोर्ट सांगतंय आणि BNSS जो नवीन ॲक्ट आलाय तो सुद्धा सांगतोय, पण त्यांनी आमचं ते स्वीकारलं नाही. आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं, हो आम्ही या विषयावर लक्ष देतोय, हा नवीन मुद्दा आहे, हे आपल्याला घेता येईल. मग मी डॉक्युमेंट दिले, त्यांनी एक स्वीकारलं की जे सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस मी केलेले आहेत, जे जे पत्र मी दिलेली आहेत, ते सगळे प्रेस कॉन्फरन्सेस CIDने बघितलेले आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा ते काय एन्क्वायरी तिथं करणार आहेत. पण तुम्ही सुद्धा म्हणजे मीडियाली सुद्धा आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा एक गोष्ट नमूद केली पाहिजे, जेव्हा CBIकडे हा तपास त्या ठिकाणी जाणार आहे, तेव्हा CID जे सगळे अधिकारी आहेत, ज्यांना मी चांगलं म्हणतो ते चांगले आहेत, त्यांच्या हातामध्ये हा तपास राहणार नाही. सगळा तपास हा CBIकडे जाणार आहे.
सीबीआयकडे जे असणारे अधिकारी ते महाराष्ट्राला ओळखतात का, दादांना ओळखतात का, दादाबद्दल आपुलकी आहे का, खरं आलं बाहेर आलं बाहेर याबद्दलची त्यांची इच्छा आहे का, हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. आणि जर FIR झाला असता तर त्या FIRला स्वीकारून त्याच्यावर CIDला इन्व्हेस्टिगेशन करावे लागलं नाही तर त्यांना भाग पाडलं गेलं असतं. पण तरी सुद्धा आज जे मी स्टेटमेंट 180च्या अंतर्गत दिलेलं आहे ते सुद्धा स्टेटमेंट घेतल्यामुळे उद्या जाऊन CBIकडे सुद्धा हा तपास गेला तरी हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जाऊ शकतो. फक्त एक गोष्ट CIDशी बोलत असताना ज्याच्यावर काही प्रमाणात आम्हाला आक्षेप घेऊसा असं वाटतो जी घडली ते सांगत असताना आम्ही क्रिमिनल अँगल बघू शकतो. पण AIBB म्हणजे DGCAच्या अंतर्गत म्हणजे एअरलाईन एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत ही जी इन्व्हेस्टिगेशन बॉडी आहे त्यांचा जो कुठला रिपोर्ट असेल तो टेक्निकल गोष्टीसाठी त्या रिपोर्टवर आम्हाला अवलंबून राहावं लागेल. पण हे डिले झाल्यामुळे DGCAची लोक आणि VSRचे मालक याच्यामध्ये श्वेता सिंग पासून अनेक लोक त्याच्यामध्ये सहभाग घेत असल्यामुळे आणि पेपरची हेराफेरी त्या ठिकाणी करत असल्यामुळे उद्या जाऊन AIBBचा रिपोर्टच बदलला जाऊ शकतो नाही तर चुकीचा येऊ शकतो. तेव्हा तुम्ही काय करणार हा प्रश्न CIDला विचारल्यानंतर ते म्हणाले आम्हाला AIBB नाही तर टेक्निकल ह्याच्यामध्ये काही करता येत नाही. त्यामुळे जर AIBB नाही तर DGCAकडनं चुकीचा रिपोर्ट नाही तर मॅन्युप्युलेटेड रिपोर्ट जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं तो रिपोर्ट आला तर मग हा घात होता का घातपात होता याच्यावर आपल्याला कन्क्लुजन हे दुर्दैवाने त्या ठिकाणी काढता येणार नाही अशी परिस्थिती आज तरी त्या ठिकाणी जाणवते. हे अधिकारी चांगल्या प्रतिमेचे आहेत. दुसरीकडे तुमची जी मागणी आहे VSR वरती FIR दाखल करण्याची तर ती देखील आज यांनी अमान्य केलेली आहे. अधिकारी चांगले हे व्यक्तिगत लेवलला असू शकतात, त्यांचा पूर्वीचा अनुभव बघून त्या ठिकाणी असू शकतात, पण शेवटी या सर्व अधिकाऱ्यांना कोणाला तरी त्या ठिकाणी रिपोर्ट करावं लागतं. मी जे सातत्याने सांगतो DGCAला कोणतरी वाचवते, VSRला कोणतरी वाचवते आणि फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत. पुरावे अनेक दिलेत. मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे CIDवर पण आहे का साधा आमचा FIR जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठंही प्रेशरशिवाय होत नसतं. आम्ही जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो चर्चा केली व्यक्तिगत लेवलला वन ऑन वन लेवलला त्यांचं मत आलं FIR व्हायला पाहिजे पण आम्ही करू शकत नाही तुम्ही समजून घ्या. अरे आम्ही काय समजून घ्यायचं की तुमच्यावर प्रेशर आहे. मग तुमच्यावर प्रेशर असल्यामुळे अजितदादांचा जो तपास योग्य दिशेने जायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी जात नाही आणि अजितदादांना न्याय मिळणार नाही अशी जर परिस्थिती होणार असेल तर ते योग्य नाही. हे बघा मी हे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा हा पुरावा आहे. दिस इज माय स्टेटमेंट अंडर सेक्शन 180 BNSS 2023 हा ऍक्ट आहे. म्हणजे मी जे मला म्हणायचे ते त्या ठिकाणी दिले आणि याच्या पुढे सुद्धा जर मला काय सांगायचं असेल नाही तर कोणाला काय सांगायचं असेल तर ते तिथं आहे. तर ह्या स्टेटमेंट मी आता माझी रेकॉर्ड केलेली आहे, मी स्वतःहून केलेली आहे. मला कुणी विचारलं नाही. फक्त का दादांना न्याय मिळाला पाहिजे, काकांना न्याय मिळाला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीची झाली रिपोर्ट मॅनिप्युलेट केले जातील असा कुठला राजकीय दबाव आहे का या सगळ्या कारवाईवरती असं तुम्हाला वाटतंय? आणि तुम्ही जे म्हणताय कोण कोणाला तर वाचवतोय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. तुम्ही स्पष्टपणे नावं घेतली पाहिजे. जर तुम्हाला जर वाटत असेल कोण बघा DGCAवर प्रभाव हा TDPच्या नेत्याचा आहे. कारण का TDP हा जो पक्ष आहे त्याचा एक खासदार राम नायडू हे या देशाचे राममोहन नायडू हे देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत. आता एव्हिएशन मंत्री त्यांना कुणी बनवलं तर चंद्रबाबा नायडू साहेबांनी बनवलं. चंद्रबाबा नायडू साहेबांच्या जवळच्या लोकांची एक NBFC आहे, पतपिढी आहे. त्या पतपिढीली VSRला फंडिंग केले, पैसे दिलेत, करोडो रुपये दिलेत. आणि मग एव्हिएशन मंत्र्याच्या बॉस जो आहे त्यांचा जो नातेवाईक सुद्धा आहे चंद्रबाबा नायडू याचीच कंपनीचं VSR बरोबर आर्थिक दृष्टिकोनातून संलग्न असेल आणि चंद्रबाबा नायडू साहेब स्वतः जर जयपूरला रोहित सिंग म्हणजे जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला त्या ठिकाणी जात असतील तर याच्यावरच समजून घ्या DGCA आणि AIBB हे जे इन्व्हेस्टिगेशन करत आहेत ते इन्व्हेस्टिगेशन पारदर्शक नाही असं आमचं मत आहे. त्यामुळे त्या मंत्र्याला त्या ठिकाणवरनं काढा ही आमची मागणी आहे. TDPकडे ते मंत्रालय देऊ नका, दुसरं कुठलंही त्या ठिकाणी द्या आणि पारदर्शक पद्धतीने अंडर सेक्शन 12 ऑफ
DGCA म्हणजे आता अंडर सेक्शन 11 म्हणजे आतल्या त्यांच्याच माणसाच्या अंतर्गत जी इन्व्हेस्टिगेशन केलं जाते ते न करता अंडर सेक्शन 12 DGCAचा एक सेक्शन आहे 12 ज्याच्यामध्ये ते वेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करू शकतात टेक्निकल आणि बाहेरच्या पण काही चांगल्या एजन्सी त्याच्यामध्ये घेऊ शकतात. त्यामुळे TDP या मंत्रालयामध्ये असल्यामुळे त्यांचा नेता तिथं असल्यामुळे आणि राम मोहन नायडू त्या ठिकाणी असल्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही असं आमचं मत आहे. त्याच्याचबरोबर भाजपच्या काही नेत्यांचं आणि या VSR कंपनीचं आर्थिक नातं आहे हे सुद्धा तिथं आम्हाला कळल्यामुळे तिथूनही प्रेशर असावं म्हणून FIR घेतला जात नाही. आणि म्हणून भाजपचे मोठे नेते हे माझ्याबद्दल फक्त भाजपचेच मोठे नेते माझ्याबद्दल त्या ठिकाणी नकारात्मक बोलतायत. एकनाथ शिंदे साहेबांचा कुठलाही नेता नाही इतर पक्षाचा कुठलाही बोलत नाही. उलट एकनाथ शिंदे साहेबांचं मी स्वागत करतो. आज त्यांनी एक निर्णय घेतला VSR मधून ते स्वतः आणि त्यांचा कुठलाही मंत्री तिथं प्रवास करणार नाही. कुठंतरी आम्ही जो प्रयत्न करतोय त्याला एक छुपा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. फक्त त्यांचं वजन वापरून FIR कसं होईल यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न करावे आणि इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या मित्राचं म्हणजे अजितदादांचं हे पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी त्यांनी तिथं खास प्रयत्न करावे. राज्याचे गृह खातं मदत करत नाही असं वाटतं का तुम्हाला? कारण हे गेले सगळ्या तुम्ही जे पत्रकार परिषद मी आत्ता आहे मॉरिशसमध्ये. मधून ते स्वतः आणि त्यांचा कुठलाही मंत्री तिथं प्रवास करणार नाही. कुठंतरी आम्ही जो प्रयत्न करतोय त्याला एक छुपा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. फक्त त्यांचं वजन वापरून FIR कसं होईल यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न करावे आणि इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या मित्राचं म्हणजे अजितदादांचं हे पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी त्यांनी तिथं खास प्रयत्न करावा. राज्याचे गृह खातं या देशातल्या कुठल्याही नागरिकाला अधिकार आहे FIR करण्याचा आणि तो करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करत होतो. तो अधिकार माझा जो आहे तो माझ्या हातातून हिसकावून घेतला गेला का? मी दादांसाठी लढतोय म्हणून. म्हणजे सुशांत सिंगच्या बाबतीत तुम्ही एवढा गोंधळ करू शकता, रस्त्यावर उतरू शकता, पार तिकडे कपडे काढायचेच राहिले होते अशी परिस्थिती होती. आणि तुमचा मित्र तुमच्याबरोबर 25-30 वर्ष ज्या व्यक्तीने काम केले त्या नेत्याला न्याय देण्यासाठी एक साधा FIR करत असताना आम्हाला एवढा लढावा लागतो. म्हणजे काय? म्हणजे काल पुण्याच्या जवळ कुठेतरी एका गावामध्ये कबुतराच्या बाबतीत उरळी कांचनला 160 कबुतर चोरीला गेली म्हणून FIR झाला. तिकडे मुंबईला काहीतरी कबुतर मेली म्हणून FIR झाला. आणि मग इथं दादासारखा मोठा नेता आणि त्या विषयाला आम्हाला हक्क असताना सुद्धा तुम्ही कुठलं तरी काहीतरी वेगळं कारण देता. सुप्रीम कोर्टली आम्हाला एकतर FIR करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी तिथं कायदा केलाय नाही तर त्यांनी निकाल दिलाय. आणि जेव्हा ऍक्सिडेंटल डेथ हे ह्याच्या अंडर इन्व्हेस्टिगेशन चालतं तेव्हा सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये FIR करता येतो. हे दोन्ही पुरावे देऊन सुद्धा न मुंबईवाले न बारामतीवाले न CID वाले आम्हाला FIR करून देऊ शकतात. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एवढा महाराष्ट्राचा मोठा नेता गेल्यानंतर दुर्दैव असं सामान्य लोक त्याच्यासाठी लढतायत पण त्यांचे मित्र राहिलेले सत्तेतले काही लोक हे FIR साधा होऊन देत नसतील याच्यावरनं बघा राजकारण काय पातळीवर त्या ठिकाणी दुर्दैवाने सुरू आहे आणि जात आहे. देवेंद्र फडणवीसांकडे देवेंद्र फडणवीसांचा तपास होऊ देत नाही का? देवेंद्र फडणवीस FIR घेऊ देत नाही. तर बघा आता बॉस कोण हे मला सांगता येणार नाही. अल्टिमेट बॉस महाराष्ट्राचे होम मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. पण यांना त्यांच्या लेवलवरनं प्रेशर येतंय का अधिकाऱ्याच्या लेवलनं प्रेशर येतंय हे अजून मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळलेलं नाही. पण FIR करून त्याचं नुकसान काय हो? FIR जर आम्ही केला तो स्वीकारला गेला आणि उद्या आज CID तपास करते तो FIR तसा CID कडे जातो आणि CID ते FIR मध्ये जाऊन त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतं. उलट आम्ही असिस्ट करतोय. आता जर ते CBI कडे गेलं तर माझा FIR CBI कडे जाणार. म्हणजे मी कुठं तिथं असं म्हणत नाही की CBI कडे जाऊ नका CID कडे जाऊ नका. आमचं मत आहे की FIR करा जो आमचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करा. पण दुर्दैवाने त्या गोष्टी तिथं होत नाहीत हे बघूनच आम्हाला अक्षरशः वाईट वाटायला लागलं. अधिवेशन सोडून 2 दिवस फक्त FIR ते सुद्धा दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल का घातपात बद्दल करायला आम्हाला एवढं जावं लागत असेल तर उद्या जाऊन आमच्या बाबतीत काय झालं तर आमच्या परिवाराला काय होणार आहे? अहो आमचं सोडा सामान्य लोकांचं काय होणार आहे? तिथं कुणी उभं सुद्धा करणार नाही अशी परिस्थिती आहे. अतिशय दुर्दैवी आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही एवढे मित्र समजता अजितदादांना करा ना अधिकाऱ्याला सांगून आम्ही आमचा हक्क मागतोय. आता आम्ही SP साहेबांना पत्र लिहिणार मग ते रिजेक्ट करणार
मग जेव्हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आता समजा CID असलं तरी PI ला आम्ही दिलंय, PI ने आज आमचं रिजेक्ट केलं, तिला एक्सेप्ट नाही केलं, आम्ही वर ॲडिशनल अथॉरिटी म्हणून SP ला बोलणार, ते तिथे एक्सेप्ट नाही करणार, मग आम्ही जाणार कोर्टात आणि कोर्टाकडनं आम्ही FIR करायला लावणार. दुसरं आमच्याकडे आता पर्याय राहिला नाही. पण हे FIR सारखंच एक जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आता इथं CID ला बी दिल्यामुळे कुठंतरी आम्हाला असं वाटतं की नाही, CID ला आता एक कागदपत्र दिल्यामध्ये, एक पुरावे दिल्यामुळे आणि एक माझं स्टेटमेंट दिल्यामुळे कदाचित इन्व्हेस्टिगेशन त्या लेवलला तरी योग्य पद्धतीने होईल अशी अपेक्षा आपण करूया. त्यांना विचारलं की तुम्हाला CCTV मिळाले का कंपनीकडनं, तर त्यांनी नोंद बाळगले. काय सांगा हिंदी में दीजिए अपने स्टेटमेंट. आम्हाला सांगत असताना त्यांनी कुठल्या कुठल्या CCTVचं फुटेज आम्ही घेतलं हे डिटेलमध्ये सांगितलं नाही, पण जसं तुम्हाला सांगितलं तसंच आम्हाला सांगितलं का आम्ही हो मुंबईचे पण आणि इतर ठिकाणाचे पण CCTV तिथं घेतलेले आहेत. मग आम्ही बोलत असताना तुम्ही आम्हाला सांगत नाही असं सांगितलं की तुम्ही फुटेज घेतलेत नाही घेतले, पण तरीसुद्धा आम्ही त्यांना सांगत आहोत तुम्ही VSRवर फुल तुम्ही विश्वास ठेवू नका, ते मॅन्युप्युलेशन त्या ठिकाणी करतात. त्यामुळे CCTV घेत असताना तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटीचे पण CCTV घ्यावेत, त्याला क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही वापरावं. डॉक्युमेंट हे प्रिंटेड न घेता डॉक्युमेंट हे डिजिटल घ्यावेत, कारण डिजिटल डॉक्युमेंट्स हे पूर्वी ईमेल केले असेल आणि ईमेल आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. त्यामुळे तशा पद्धतीचे पुरावे तुम्ही करा. काही प्रमाणात आम्हाला ज्या गोष्टी करतात ते त्यांना तिथं सांगितल्या, पण CCTV कुठले कसले याबद्दल जरी माहिती आम्हाला सांगितलेलं नाही. TDPच्या कुठल्याही नेत्याला एव्हिएशन मंत्रालय दिलं गेलं नाही पाहिजे असं आमचं मत आहे, कारण का त्या पक्षाचे नेते चंद्रबाबा नायडू यांचीच एक कंपनी ही VSR मध्ये आर्थिक व्यवहारामध्ये आहे. रोहित सिंग जो VSR चा मालक आहे, जो अमेरिकेत जातो परत येतो AC मध्ये बसतो, पण दुर्दैव असं CID ला हे सांगितलं जात नाही की रोहित सिंग आलाय. CID ला म्हणजे महाराष्ट्रातल्या एजन्सीला दुय्यम समजलं जातं, कुठेही भाव त्या ठिकाणी दिला जात नाही. जे परवा दुर्दैव असं CID ला हे सांगितलं जात नाही की रोहित सिंग आलाय. CID ला म्हणजे महाराष्ट्रातल्या एजन्सीला दुय्यम समजलं जातं, कुठेही भाव त्या ठिकाणी दिला जात नाही. जे परवा जो DGCAचा रिपोर्ट आला तो रिपोर्ट सुद्धा DGCAने CID ला दिला नाही. म्हणजे DGCA सुद्धा कदाचित म्हणतंय की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन नाही झालं तेवढं बरे, अशी भूमिका DGCAची दिसते असं आपल्याला म्हणावं लागेल. पुण्यातले मंत्री क्या कहना है आपका? देखो, कल मुंबई में जो एक पुलिस स्टेशन है मरीन ड्राइव पुलिस स्टेशन, वहां पे हम गए. हमारी सिर्फ एक विनती थी कि परसों 24 तारीख को DGCA का जो रिपोर्ट आया जिसमें VSR ये कंपनी के 5 एयरक्राफ्ट उन्होंने ग्राउंड किए ऐसे उन्होंने बताया है, उसमें नॉन कंप्लायंस का रीजन उन्होंने दिया है. तो उसके बेसिस पे कल हम जाके वहां पे FIR करने की कोशिश की. FIR करना ये हमारी जिम्मेदारी है 173 BNSS के एक्ट के अनुसार. लेकिन अनफॉर्चुनेटली कल वहां पे हमारा FIR लिया नहीं गया, तो फिर हम बारामती गए. बारामती में भी 2-3 घंटा बैठने के बाद हमारा FIR नहीं लिया गया. तो फिर हम CID आए. CID का हमारा आयो जो है मिस्टर पाटिल, वो एक SP लेवल रैंक की व्यक्ति है, वो हमारा FIR कर सकते हैं ऐसे हमको हमारे वकील ने बताया, विच इज अ फैक्ट. इसलिए हम CID यहाँ पे आए. उन्होंने भी हमारा FIR यहाँ पे लिया नहीं. अभी ये देखिएगा कि FIR अगर आपकी इन्वेस्टिगेशन ये एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट पे हो रही है, तो सुप्रीम कोर्ट का एक एक्ट है गुप्ता वर्सेस कुछ एजेंसी का, उसमें उन्होंने कहा है कि अगर एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट पे इन्वेस्टिगेशन हो रहा है तो उसके बाद अगर कोई विषय पे किसी को भी FIR करना है, दैट शुड बी अलाउड, ऐसे सुप्रीम कोर्ट का कहना है. इसीलिए हमारा कहना था कि एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट पे आपका इन्वेस्टिगेशन चल रहा है तो ठीक है, आप FIR करो. FIR से हम कोई इन्वेस्टिगेशन को अलग लेवल पे अलग डायरेक्शन पे लेके नहीं जा रहे, उलट असिस्ट कर रहे हैं. तो ये असिस्ट करने के बाद आपको भी हमारे जो FIR है उसके बेसिस पे इन्वेस्टिगेशन और डिटेल में आप कर सकते हो, लेकिन उन्होंने वो अलाउ नहीं किया.
जब सीआईडी को हम मिले तो सीआईडी को हमने विनती किया कि आप हमारा एफआईआर ले लो, उन्होंने भी ना कहा। तो अंडर सेक्शन 180 BNSS मैंने खुद यहाँ पे एक स्टेटमेंट दिया है जो रिकॉर्ड हुआ है, जो एक्सेप्ट हुआ है। आज तक मैंने जो मीडिया के माध्यम से लोगों तक, होम मिनिस्टर साहब, देश के उनके तक, अपने प्रधानमंत्री साहब तक, एविएशन मंत्रालय तक, DGCA तक जो जो इन्फॉर्मेशन, जो जो प्रेजेंटेशन आप सबको दिखाए, वो इन्फॉर्मेशन, वो प्रेजेंटेशन हमने अभी स्टेटमेंट के माध्यम से, मैं खुद, मुझे बुलाया नहीं गया था। इतना प्रेजेंटेशन करने के बाद भी मेरी अपेक्षा थी सीआईडी मुझे बुलाएगा। अनफॉर्चुनेटली उन्होंने मुझे नहीं बुलाया। आपके पास इतनी इन्फॉर्मेशन आए तो हमको मदद करो इन्वेस्टिगेशन के लिए, या आपके स्टेटमेंट के कारण हमको मदद हो सकती है। अनफॉर्चुनेटली उन्होंने नहीं बुलाया। मैं खुद यहाँ पे आके, मैंने यहाँ पे स्टेटमेंट देने के बाद वो स्टेटमेंट उन्होंने रिकॉर्ड किया है। अभी वो रिकॉर्ड किया हुआ स्टेटमेंट पे भी उनको इन्वेस्टिगेशन करने की जरूरत होगी। पर एफआईआर लिया नहीं जा रहा है आपने कहा, और पॉलिटिकल कनेक्शन है उसका VSR कंपनी का, क्या कहना है? देखो, VSR कंपनी का और TDP के नेता चंद्रबाबू नायडू का, मैं चंद्रबाबू नायडू साहब की जो एक कंपनी है विच इज NBFC, उस कंपनी का और VSR ये कंपनी का फाइनेंशियल ट्रांजैक्शन है। रोहित सिंह जो VSR कंपनी के मालिक है, उनके शादी के लिए चंद्रबाबू नायडू साहब गए थे, ऐसे हमको पता चला है। अभी अगर आप पर्सनली भी कार्यक्रम को जाते हो और आपकी एक NBFC अगर फंडिंग VSR को देती है, और TDP ये जो पक्ष है जो चंद्रबाबू नायडू साहब के मार्गदर्शन में चल रहा है, उसके एक MP ये देश के एविएशन मिनिस्टर होते हैं, तो VSR इस कंपनी का इन्वेस्टिगेशन प्रॉपरली कैसे होगा, कैसे ट्रांसपेरेंटली होगा, ऐसे हमारा सबका प्रश्न है। इसीलिए ये जो मंत्री है राम मोहन नायडू, उनको उस पोजीशन पे रहने का कोई भी अधिकार नहीं। और ये जो TDP है, TDP का कोई भी जो MP है वहाँ पे मंत्री करके हमको नहीं चाहिए। अभी देखो, जब 28 तारीख को ये एक्सीडेंट हुआ था, जो मंत्री है राम मोहन नायडू, उन्होंने स्टेटमेंट दिया था कि VSR में कुछ भी अड़चन नहीं, उसका प्रॉपर मेंटेनेंस हुआ है। और उसी के बाद अगर आप देखो, DGCA ने भी वही स्टेटमेंट दिया था, और वही DGCA ने 20-25 दिन के बाद 24 को बताया कि VSR में ये जो प्लेन है जो दादा इस्तेमाल कर रहे थे, वो तो अभी रिकवर नहीं हो सकता, उसका एक्सीडेंट हुआ। तो जो बाकी लेयर जेट 40 और 45 के प्लेन है, उसको ग्राउंड किया जाता है। अभी ग्राउंड करने की बात अगर अपन कर रहे हो, तो दैट मीन्स कि दादा को, जो अजीत पवार को जो प्लेन दिया था, वो एट फॉल्ट था, उसमें फॉल्ट था। अगर ये फॉल्ट मालूम होते हुए भी जानबूझ के वो प्लेन दिया या गलती से वो प्लेन दिया, दिस बिकम्स अ क्रिमिनल कॉन्स्पिरेसी। तो ये क्रिमिनल कॉन्स्पिरेसी ये होने के कारण हम एफआईआर करने की कोशिश कर रहे थे या विनती कर रहे थे, जो मेरा अधिकार है, पर अनफॉर्चुनेटली नहीं हुआ। इसलिए TDP इज फुल्ली रिस्पॉन्सिबल फॉर दिस इन्वेस्टिगेशन। और ये इन्वेस्टिगेशन जिस तरीके से हो रहा है वो गलत तरीके से हो रहा है, ऐसा हम सबका कहना है। वो मैनिपुलेशन हो रहा है, और उसी के साथ कुछ भाजपा के भी बड़े नेता और बिजनेसमैन इस VSR कंपनी से, एक सफल बिजनेस उसको कहते हैं, VSR कंपनी से रिलेटेड होने के कारण VSR को यहाँ पे बचाया जा रहा है। 5 प्लेन ग्राउंडेड है, लेकिन बाकी प्लेन तो उड़ रहे हैं, फिर भी VSR के मालिक पे कोई भी एक्शन वहाँ पे नहीं दिया। और VSR पे आप एक्शन सिर्फ 5 प्लेन के लिए लेते हो, लेकिन DGCA भी VSR के मालिक पे कोई भी एक्शन वहाँ पे नहीं दिया। और VSR पे आप एक्शन सिर्फ 5 प्लेन के लिए लेते हो, लेकिन DGCA ने जो एयरवर्दीनेस सर्टिफिकेट दिया है, वो अधिकारी पे एक्शन आप वहाँ पे नहीं लेते। ये बहुत गलत चीज है, इसीलिए हम इसके लिए लड़ रहे हैं। सर, आपको ऐसी जानकारी मिल रही है कि CM ने आपको मुलाकात के लिए, मतलब बैठने के लिए बुलाया, क्या क्या? आज सुबह उनके ऑफिस का फोन आया था। अजीत दादा, उनका एक स्मारक होना चाहिए, ऐसे हम सबका कहना है। उस सिलसिले में ये बैठक आज होने वाली थी, जो कल शाम को 7 या 8 बजे उनके कार्यालय में, ऑफिस में वो होगी। उनको हम स्मारक का पत्र देंगे, लेकिन उस पत्र के साथ अभी ये हमारा एफआईआर क्यों नहीं लिया गया, वो भी हम उनको पूछेंगे, उनको विनती करेंगे। उसी के साथ जो भी हमारे पास इंफॉर्मेशन है वो CM साहब को, मतलब या इस राज्य के
होम मिनिस्टर साहब को वहाँ पे हम देंगे। आपकी एफआईआर नहीं ले रहे हैं, आप कोर्ट में जाने वाले हो रहे हैं, इसके बारे में शरद पवार या फिर डीसीएम इसके बारे में कोई भी परिवार का कोई सदस्य इसके बारे में बात नहीं कर रहा है, ऐसा क्यों हो रहा है? ऐसे कि पवार साहब तो बात ही नहीं कर सकते क्योंकि वो बीमार है। आपको भी मालूम है लास्ट बहुत सारे दिनों में उन्होंने कोई भी स्टेटमेंट वहाँ पे नहीं किया। सुप्रिया दाई का तो स्टेटमेंट वहाँ पे आया, उन्होंने तो मुझे सपोर्ट वहाँ पे किया है। पवार साहब का जो दिल्ली का घर है 6 जनपद पे, वहाँ पे मेरा प्रेस कॉन्फ्रेंस हुआ है। मतलब यहाँ पे क्या आगे आके सबने इकट्ठा यहाँ पे खड़ा होके प्रेस कॉन्फ्रेंस लेना, अगर ये आप सबको चाहिए तो आगे जाके वो भी हम लेते हैं। अगर यहाँ पे हम बोल रहे हैं, सुप्रिया देवी हमको सपोर्ट कर रही है। आज शशिकांत शिंदे साहब जो हमारे पक्ष के प्रमुख नेता है, उन्होंने वहाँ पे अपर हाउस में ये विषय वहाँ पे प्रस्तुत किया। वहाँ पे विषय उन्होंने 20 मिनट तक वहाँ पे बात की और कल स्पेशल सेशन में भी उसकी चर्चा वहाँ पे होने वाली है। हमारा पक्ष वहाँ पे लड़ रहा है। कुछ दिन पहले उद्धव ठाकरे साहब ने भी इस विषय के बारे में कुछ स्टेटमेंट दिया था। भास्कर जाधव साहब ने तो डायरेक्ट स्टेटमेंट अधिवेशन में रिकॉर्ड पे वहाँ पे लाया है। कांग्रेस अब अपने लेवल पे वहाँ पे लड़ रही है। इसलिए दूसरी बात, एकनाथ शिंदे साहब के भी नेता हमारे बाजू से वहां पे बात करें। एकनाथ शिंदे साहब ने तो वीएसआर का प्लेन इस्तेमाल नहीं करेंगे वो बताया। तो कल परसों तरसों 3-4 दिन में हम एकनाथ शिंदे साहब को भी मिलेंगे, उनके खासदारों को भी विनती करेंगे कि पार्लियामेंट सेशन में सब जो पक्ष है उनको विनती करेंगे कि पार्लियामेंट में ये विषय लाया जाए कि टीडीपी का जो नेता है राम मोहन नायडू, उनका इस्तीफा वहां पे लेना देना चाहिए। उसी के साथ अजीत दादा का इन्वेस्टिगेशन प्रॉपरली होना चाहिए, पार्लियामेंट में चर्चा होनी चाहिए। ऐसी भूमिका सब एमपी ने लेनी चाहिए, ऐसे हम उनको विनती करें। दादा वहिनींची राष्ट्रीय अध्यक्षपदी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली आहे। त्या कार्यक्रमामध्ये बोलताना सुनील तटकरे म्हणाले की वहिनींची शपथविधी होताना आमच्यावरती बरीच टीका झाली। टीकेचं आम्हाला काही महत्त्व नव्हतं, आम्ही राजधर्म काय किंवा धर्मशास्त्र काय असतं माहिती नाही, दादांच्या चरणी आमची निष्ठा होती, त्यामुळे आम्ही हा सगळा निर्णय घेतला असं कोण म्हणालं? सुनील तटकरे। एक तर सुनित्रा काकी या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष याच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, त्यासाठी मी मनापासून आमची इच्छा होती, महाराष्ट्राची इच्छा होती, त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांकडे जे कुठली पदं आहेत ते सुनित्रा काकींना तिथे मिळाली पाहिजे। उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं, आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत। त्यासाठी पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो। पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा त्या लढत असताना एक कार्यकर्ता म्हणून, एक उद्या म्हणून मी खरं तर सगळ्याच पक्षांना विनंती करेल की एक सुद्धा व्यक्ती हा तिथं सुनित्रा काकेंच्या विरोधात उभा राहणार नाही, याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि बिनविरोध सुनित्रा काकेंची निवडणूक झाली पाहिजे अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी भावना भूमिका आहे। हे जे बोलणारे महाशय आहेत त्यांच्याबद्दल मी खूप काय बोलणार नाही। दादा त्यांच्याबद्दल काय बोलले होते आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जे काही अकाउंट होते त्या अकाउंटच्या माध्यमातून कोणाच्या घरची बिलं दिली गेली, त्याच्याबरोबर ब्युटी पार्लरची घोडाची बिलं दिली गेली, हेलिकॉप्टर ट्रॅव्हलिंग मध्ये कुठल्या नेत्याचं किती रुपयाचं बिल आलं आणि कुठल्या अशा व्यक्तीचं बिल सुद्धा त्यात टाकलं गेलं की ते पक्षाच्या भूमिकेसाठी कुठेही त्या ठिकाणी विमानाने त्या हेलिकॉप्टरने गेले नाहीत। या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं माहिती आहे आणि आज त्या अकाउंटमध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने अकाउंटचा गैरव्यवहार झाला, त्याच्यासाठी अजितदादा किती चिडलेले असायचे, कोणावर चिडलेले असायचे ते मी वेगळं काय तिथं सांगणार नाही। त्यामुळे टीका ही लोकांनी त्या ठिकाणी केली होती आणि कृपा करून तुम्ही समजून घ्या, शपथविधी 4थ्या दिवशी झाला त्याच्या माझे पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून मी सांगतो, पक्ष वेगळे असले तरी सुनित्रा काकींची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी त्या ठिकाणी 4थ्या दिवशी झाला पाहिजे, पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे कुणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुनित्रा काकींना की 4थ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा, उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही आणि राजकीय अनुभव या पदाचा कदाचित नसल्यामुळे जो नव्हता तिथं कुठंतरी काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी त्या ठिकाणी झाला। त्यामुळे टीका ही सुनित्रा काकींवर होती असं म्हणणार नाही, पण ज्या लोकांनी सुनित्रा काकींना चुकीचं मार्गदर्शन केलं
अशा नेत्यांवर लोक त्या ठिकाणी टीका करतात याची नोंद सगळ्यांनी तिथं घेतली दादांनी पवारसाहेबांना राजकीय दृष्टिकोनातून सोडायचा निर्णय का घेतला दादांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे, मीडियासमोर दाखवलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बोलून चालत नसताना दुसरी गोष्ट एक गोष्ट नमूद केली पाहिजे की पर्व जे आहे हे अजित पर्व संपलंय असं जर कोणी म्हणत असतील तर चुकीचं आहे. अजित पर्व हे संपणार नाही. अजित पर्व लोकांच्या हृदयामध्ये हे जाऊन बसलेलं आहे. त्यामुळे असे उगेच काहीतरी स्टेटमेंट करून हे योग्य नाही. त्याच्याबरोबर त्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ बनवत असताना गेल्या 2 वर्षामध्ये दादांनी काय केलंय हे फक्त दाखवण्यापेक्षा अरे गेल्या 40 वर्षामध्ये या मोठ्या नेत्यांनी काय केले हे तुम्ही तिथं दाखवा. हा नेता फार मोठा होता. फक्त गेल्या 2 वर्षातले व्हिडिओ दाखवून या मोठ्या नेत्याची मोठी कामं कुठेतरी तुम्ही छोटी करत आहात. हे कृपा करून तुम्ही तिथं करू नये. तुमचा पक्ष वेगळा आहे, पण एक नागरिक म्हणून एक दादांचा पुतण्या म्हणून मी फक्त त्यांना इथं एक चांगला सल्ला देतो. तो घ्यायचा का नाही घ्यायचा तो त्या ठिकाणी त्यांचा विषय. थँक्यू.